तुम्ही तुमच्या त्या साहेबाच्या गाडीवर बसून निघून गेला ना, त्याचा त्रास होतोय मला. कारण तुमच्यासाठी ही साधी गोष्ट असेल हो, टाळ्या देणं, कुणाच तर गाडीवर बसणं. पण माझ्या गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली पहिली मुलगी तुम्ही आहे वागणारे. जाऊ दे, तुम्हाला ना कधी काहीच कळत नाही वागणारे. मी काय एवढा विचार करतोय? शेवटी वाघमारे एक माणूस आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य आहे, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे. आणि आता एकत्र काम करतात म्हणल्यावर बोलणं होणारच. मग मला काय एवढा फरक पडतोय? वाघमारे तुम्हाला कळतंय का मला किती त्रास होतोय ते? कारण मला तुमच्यावर प्रेम झालंय वाघमारे, प्रेम झालंय वाघमारे. पण जाऊ दे, तुम्हाला त्याचं काय? पण तुम्हाला का कळत नाही माझं जुरणं? तुम्हाला सगळ्या गोष्टी बोलूनच दाखवायला पाहिजेत काय? कुठे सत्या? सकाळपासून तुझा काय पत्त्या नाहीये. काय झालं? बघ, तात्यासाहेबांनी बोलवले बंगल्यावर, लगेच ये. ठीक आहे. तुझी हिम्मत किती झाली रे वाघमारे हात लावायची? काय जयदीपराव, हा अहो सांगायचं ना तुम्ही सत्या दादाचे भाव आहे म्हणून. त्या दिवशी एवढं प्रकरण वाढलंच नसतं. त्या दिवशी ओळखलं नाही, आता आलं ना लक्षात. हो, विषय आहे का? आणि त्या दिवसासाठी सॉरी बरं का. हे पैसे 2 महिन्यात बाकीचे राहिलेले पैसे देतो. काय आता निवांत काय तवा, अहो द्यायचे तवा द्या. आणि घरच्या माणसांना काय मुदत असते बे तवा. आणि काय लागलं तर सांगा बरं का आम्हाला. ठीक आहे ठीक आहे. येतो. नमस्कार नमस्कार, कसे आहात सगळे? बघा, आता आपल्याला जोरदार निवडणुकीची तयारी करायची बरं का. आणि मी सांगतो त्या पद्धतीने एकदम टकाटक एकदम तयारी जोरात झाली पाहिजे आपली. आणि खरंच कर, सगळ्यांकडे नीट लक्ष द्या. तुम्ही ज्या भागात जाल, आपल्याला तात्यासाहेबांना यंदा भरघोस मताने निवडून आणायचंय. आणि सगळे नीट लक्ष द्यायचं. प्रचार एकदम दणक्यात सुरू करू आता आजपासून. हे बघा, सत्ता येईलच थोड्या वेळात, तोही तुम्हाला सगळं समजावून सांगेल.